कागल इथला आरटीओ चेकपोस्ट आपल्या स्थापनेपासूनच वादाच्या भोवऱ्यात सापडला असून आता हा चेकपोस्ट बंद करण्यासाठी कागल शहर, तालुका आणि सीमा भागातील कार्यकर्त्यांनी आक्रमक पाऊल उचललंय। या चेकपोस्टमुळे अलीकडच्या काळात झालेल्या अनेक भीषण अपघातांमध्ये निष्पाप नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत। कागल इथला आरटीओ चेकपोस्ट आपल्या स्थापनेपासूनच वादाच्या भोवऱ्यात सापडला असून आता हा चेक पोस्ट बंद करण्यासाठी कागल शहर, तालुका आणि सीमा भागातील कार्यकर्त्यांनी आक्रमक पाऊल उचलले। अलीकडील काळात झालेल्या अपघातामुळे अनेक नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले। या पार्श्वभूमीवर शिवसेना जिल्हा प्रमुख प्राध्यापक सुनील शिंत्रे यांच्या उपस्थितीत कोल्हापूर आणि सीमा भागातील लोकप्रतिनिधींची महत्त्वाची बैठक पार पडली। जोपर्यंत हा मृत्यूचा सापळा बनलेला चेकपोस्ट बंद होत नाही तोपर्यंत गप्प बसणार नाही असा कडक इशारा यावेळी देण्यात आला। कागलचा चेकपोस्ट जमिनीच्या वादापासूनच चर्चेत आहे। मात्र अलीकडे इथे अपघाताचं प्रमाण प्रचंड वाढलं असून वाहनधारकांसह स्थानिक नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर झालाय। प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनामुळेच हे अपघात होत असल्याचा आरोप बैठकीत करण्यात आलाय। या बैठकीला शिवसेना जिल्हा प्रमुख प्राध्यापक सुनील शिंत्रे, शेतकरी संघटना कर्नाटकचे नेते राजू पवार, शिवसेना कागल शहर प्रमुख अजित मोडेकर, धनराज घाडगे, जयसिंग टिकले, मल्हारी पाटील, वाहतूक सेना तालुका प्रमुख नवनाथ पाटील, शेतकरी सेनेचे म्हाळू करिकट्टे दिलीप पाटील, राजेंद्र साळुंके, अमर शिंदे, वैभव आडके, वैभव मोडेकर, सुधाकर चव्हाण, दीपक घाटगे, समीर देसाई, विठ्ठल निंबाळकर आणि बॉबी माने उपस्थित होते। यावेळी सीमा भागातील कोगनोळीचे ग्रामपंचायत सदस्य सुनील माने, रोहित मानकापुरे तसंच मतीवडेचे ग्रामपंचायत सदस्य जयसिंग मोरे आणि संजय देशपांडे यांनीही या लढ्याला पाठिंबा दर्शवला। चेकपोस्टमुळे होणारी वाहतूक कोंडी आणि अपघाताचं सत्र थांबवण्यासाठी हा नाका कायमचा बंद करणं हाच एकमेव पर्याय असल्याचं मत सर्व उपस्थित कार्यकर्त्यांनी व्यक्त केलंय। प्रशासनानं या मागणीची दखल न घेतल्यास संपूर्ण सीमा भागातील जनता रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करेल असा निर्धार या बैठकीत व्यक्त करण्यात आलाय।